नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातला आपला बळीराजा, आपला शेतकरी एका मोठ्या संकटाचा सामना करतोय आणि ते संकट आहे जमिनीचा कमी होणारा कस. खरं तर ही समस्या फक्त शेतकऱ्यांची नाहीये, तर ती आपल्या सगळ्यांच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे. चला तर मग हा विषय खोलात जाऊन समजून घेऊया. हे वाक्य किती खरे नाही का? आपला बळीराजा, आपला शेतकरी खऱ्या अर्थाने राजा तेव्हाच बनू शकतो जेव्हा निसर्ग म्हणजे पाणी, जमीन आणि हवामान त्याची साथ देतील. पण आज झाले काय की जमिनीचीच तब्येत बिघडलीये आणि याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या समृद्धीवर, त्याच्या राजा होण्यावर होतोय. आजच्या या विश्लेषणात आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी हे संकट नेमकं काय आहे आणि त्याची कारणं काय आहेत हे समजून घेऊ आणि मग त्यावरचे अगदी सोपे आणि प्रभावी उपाय काय आहेत यावरही नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. महाराष्ट्राची जी सुपीक जमीन आहे ती आज धोक्यात का आली आहे? सुपीक शेतं नापीक होण्याच्या मार्गावर का आहेत? हे संकट किती गंभीर आहे ते आधी समजून घेऊ. ही एक खरंच खूप गंभीर परिस्थिती आहे. विचार करा, ज्या जमिनीतून पूर्वी भरघोस पिकं यायची, सोनं उगवायचं, त्याच जमिनीची उत्पादन क्षमता आज कमी होत चाललीये. म्हणजे शेतीचा जो मूळ पाया आहे तोच कुठेतरी डळमळीत होतोय. बरं, आता या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. ह्या जमिनी नापीक का होत आहेत? पिकांचं उत्पादन का घटतंय? याच्या मागे नक्की कोणती शास्त्रीय कारणं आहेत ते आपण आता पाहूया. गंमत म्हणजे या समस्येची मुख्य कारणं आपल्या शेतीच्या चुकीच्या पद्धतींमध्येच दडलेली आहेत. गरजेपेक्षा जास्त मोकाट पाणी देणं आणि उत्पादन वाढवण्याच्या नादात रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करणं. यामुळे होतं काय की जमिनीतील क्षारांचा प्रमाण वाढतं आणि मग जमीन बनते क्षारपड. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. जी निरोगी चांगली जमीन असते तिचा सामू म्हणजे पीएच संतुलित असतो, त्यामुळे पोषक तत्व पिकांना सहज मिळतात. पण क्षारपड जमिनीत हाच पीएच वाढतो आणि मग पोषक तत्व जमिनीत असूनही पिकांना ती घेता येत नाहीत. ती जमिनीतच अडकून पडतात आणि परिणाम साहजिकच उत्पादन घटतं. तर हा सामू किंवा पीएच म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे जमिनीच्या ऍसिडिटीचं किंवा क्षारतेचं एक मोजमाप आहे. आणि जेव्हा हा सामू वाढतो तेव्हा जमिनीतल्या पोषक तत्वांना एक प्रकारचं रासायनिक कुलूप लागतं. म्हणजे जीवन समोर असूनही पिकांना ते खाता येत नाही अशी अवस्था होते. पण चांगली गोष्ट ही आहे की या समस्येवर उपाय आहेत आणि हे उपाय कुठे बाहेरून आणायचे नाहीयेत, ते निसर्गातच आहेत. चला पहिला उपाय पाहूया, जो आहे पिकांच्या आणि नांगरणीच्या योग्य वापराबद्दलचा. कृषी तज्ज्ञांच्या मते हे 3 वर्षांचं एक चक्र खूप फायदेशीर ठरू शकतं. पहिल्या वर्षी रब्बी हंगामात करडई घ्या, त्यानंतर उन्हाळ्यात मूग लावा आणि दर 3 वर्षातून एकदा जमिनीची खोल नांगरणी करा. हे एक अगदी साधं आणि प्रभावी नियोजन आहे. आता प्रश्न पडेल की हीच पिकं का? तर त्याचं कारण खूप इंटरेस्टिंग आहे. करडईची मुळं जमिनीत तब्बल 2-3 मीटर खोलवर जातात आणि कठीण झालेली जमीन फोडून भुसभुशीत करतात. म्हणजे जणू काही निसर्गाचा नांगरच. आणि मुगाच्या मुळांवर ज्या गाठी असतात ना, त्या हवेतला नायट्रोजन थेट जमिनीत साठवतात. म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक युरिया तयार करण्याची फॅक्टरीज. म्हणजेच या पिकांची खोलवर जाणारी मुळं जमिनीत अडकलेली पोषक तत्व पुन्हा वरच्या थरात आणतात, जमिनीचा पोत सुधारतात. थोडक्यात काय, तर जमीन पुन्हा जिवंत व्हायला लागते. बरं, पिकांचं तर झालं. आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या उपायांकडे आणि ते म्हणजे योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन. कारण आपण जमिनीत काय आणि कसं टाकतो यावरच सगळं अवलंबून आहे. रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांवर भर देणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. शेणखत, कंपोस्ट खत, ताकदईच्यासारखी हिरवळीची खतं किंवा अगदी पिकांचे अवशेष म्हणजे पाचोळा, हे सगळं जमिनीसाठी सर्वोत्तम अन्न आहे. कारण यामुळे जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढतो, जो खरं तर जमिनीचा आत्मा मानला जातो. आणि ह्यासाठी एक निश्चित प्रमाण हे सांगितलं जातं. तज्ज्ञांच्या मते प्रति हेक्टर 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरलं तर जमिनीच्या आरोग्यात खूप मोठी सुधारणा दिसून येते. आता खतासोबतच पाणी देण्याची पद्धत बदलणंही तितकंच गरजेचं आहे. आपण जे मोकाट पद्धतीने पाणी देतो त्यामुळे पाण्याची तर प्रचंड नासाडी होतेच, पण जमिनीच्या वरच्या थरावर क्षारही जमा होतात. याउलट ठिबक सिंचन हा एक स्मार्ट उपाय आहे, जो थेट पिकाच्या मुळांनाच पाणी देतो. ठिबक सिंचनाचे फायदे तर अनेक आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याची बचत होते. पिकांना जेवढं हवं तेवढंच पाणी मिळतं आणि क्षार जमा होण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मोठी मदत होते. तर आता आपण ह्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण समस्या पाहिली, त्यावरचे उपाय पाहिले. आता ह्या सगळ्या उपायांना एकत्र करून एका सुपीक भविष्याचा पाया कसा रचता येईल ते पाहूया. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की जमीन म्हणजे फक्त मातीचा ढिगारा नाही,
ती एक जिवंत संस्था आहे आणि जमिनीचं आरोग्य म्हणजेच आपल्या शेतीचं आरोग्य आणि पर्यायाने आपल्या अर्थव्यवस्थेचं आरोग्य. थोडक्यात सगळ्या सार सांगायचा तर जमिनीचा कस कमी होण्यामागे आपल्याच काही चुका आहेत. पण चांगली गोष्ट ही की त्यावरचे उपाय अगदी सोपे आणि नैसर्गिक आहेत. योग्य पिकांची निवड करणं, सेंद्रिय खतांचा वापर वाढवणं आणि ठिबक सिंचनासारखं आधुनिक तंत्रज्ञान वापरणं, ह्या गोष्टी करून आपण ही परिस्थिती नक्कीच बदलू शकतो. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. ही माहिती फक्त ऐकून किंवा पाहून सोडून न देता ती प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तर मग आपण सगळे मिळून आपल्या बळीराजाला पुन्हा एकदा राजा बनवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या जमिनीला नवसंजीवनी देण्यासाठी तयार आहोत का, यावर विचार नक्की करा.